तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यामधील महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर बघा चर्चा चालू आहे बघा. या योजनेचा तिसरा जो काही हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, याबद्दल बघा सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. अशा परिस्थितीमध्ये बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलंय, या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलेली बघा. ज्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. मित्रांनो, माहिती पुढं जाणून घेण्या अगोदर तुम्हाला काय करायचं, आपलं चॅनल आहे बघा त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जी पण त्वरित अपडेट येईल बघा ती लगेच सांगणार आहे मी. त्यामुळे लगेचच्या लगे आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करून ठेवा. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 देण्यात येणार आहेत. हे नियमित आर्थिक सहाय्य त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करणारे अशी अपेक्षा आहे बघा. या योजनेचं महत्त्व केवळ आर्थिक मदतीपुरतं मर्यादित नाही, तर महिलांच्या स्वातंत्र्याला आणि सामाजिक दर्जाला चालना देण्याचे एक साधन म्हणून सुद्धा हे काम करणार आहे. तर मित्रांनो, योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अर्ज सादर करण्याची जी काही मुदत आहे बघा, ती 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी देण्यासाठी ही मुदत मित्रांनो 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली. आणि ही मुदतवाढ अनेक महिलांना त्यांचे अर्ज तयार करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी अतिरिक्त वेळ देते. आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी नुकतेच या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली बघा. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सुमारे 2,40,00,000हून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि हा जो काही प्रचंड प्रतिसाद आहे या योजनेच्या लोकप्रियतेचं आणि राज्यातील महिलांमध्ये असलेल्या गरजेचं प्रतीक आहे. आणि मित्रांनो, आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या पात्र महिलांना ऑगस्ट महिन्यामधील योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा लवकरच वितरित केला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरले आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो याच महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. हे धोरण बघा योजनेच्या समावेशक स्वरूपाचं प्रतीक आहे, जे शक्य तितक्या जास्त महिलांना लवकरात लवकर फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत योजना नाही, तर ती महाराष्ट्रामधील महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. या योजनेमध्ये बघा अनेक पैलू आहेत. महिलाचं जे काही सक्षमीकरण आहे ते नियमित उत्पन्न स्रोत असलेल्या महिलांना अधिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, ज्यामुळे महिलाची महत्त्वाचे बघा निर्णय घेण्यामध्ये सक्षम होतात. सामाजिक समानता ही योजनेचा महिलांना सामाजिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करते. विशेषपणे मित्रांनो, ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये गरिबी आणि कुटुंबाच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ करून ही योजना दारिद्र्याच्या विरुद्ध लढ्यात पूर्णपणे भूमिका बजावू शकते. शिक्षण प्रोत्साहन आणि अतिरिक्त उत्पन्नामुळे पालक आपल्या मुलींच्या शिक्षणावर अधिक गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन सामाजिक लाभ होतील.